नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVTकडून अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। रिगार्डिंग 772 पदाची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या संदर्भात इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सची CBT 2 एक्झाम ज्या उमेदवारांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। CBT 2 एक्झाम मध्ये जे काही चुकीच्या प्रश्नांकरिता तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्या संदर्भात ही अपडेट असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। पहा या ठिकाणी ऑब्जेक्शन हँडलिंग रिझल्ट CBT 2 एक्झाम ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 2 2022 इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स। पहा या ठिकाणी हे PDF मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल की कोणत्या चुकीच्या प्रश्नाकरिता तुम्हाला योग्य गुण किंवा पूर्ण गुण देण्यात आलेले आहे ते। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत परिपत्रक क्रमांक 52 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय राज्यातील विविध शासकीय संस्थांमधील गट क संवर्गाकरिता 772 पदाची या ठिकाणी भरती केली जात आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता दिनांक 21/1/2024 रोजी झालेल्या व्यावसायिक चाचणी CBT 2 एक्झामच्या उत्तर तालिकेसंदर्भात अर्थात आन्सर की संदर्भात ज्या काही तुमच्या ऑब्जेक्शन होते किंवा हरकती होत्या त्या संदर्भात दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती। विहित शुल्कासह तुम्हाला ऑनलाईन हरकती तुमच्या नोंदवायच्या होत्या आणि ज्या उमेदवारांनी त्या हरकती नोंदवलेल्या आहेत किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांच्याकरिता त्या प्रश्न जर चुकीचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे योग्य मार्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तक्त्यामध्ये पाहू शकता तुम्ही क्वेश्चन ID देण्यात आलेला आहे आणि कोणते चुकीचे प्रश्न आहे तेही देण्यात आलेले आहे। खालील तक्त्यामध्ये स्तंभ क्रमांक 6 पहा, या ठिकाणी हा 6 क्रमांक आहे। आन्सर की चेंज्ड ID या ठिकाणी पाहू शकता। नमूद प्रश्नांची उत्तर तालिका आन्सर की सुधारित करण्यात आली असून संबंधित पदाची व्यावसायिक चाचणी CBT 2 दिलेल्या उमेदवारांपैकी सुधारित उत्तर तालिकेतील रिवाइज्ड आन्सर कीचा पर्याय ज्या उमेदवारांनी निवडलेला आहे अशाच उमेदवारांना खालील जे काही सदर प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे योग्य किंवा पूर्ण गुण देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ज्या उमेदवारांनी रिवाइज्ड आन्सर की पर्यायाची निवड केलेली आहे अशाच उमेदवारांना सदर प्रश्नाकरिता असलेले पूर्ण गुण जे आहे ते देण्यात आलेले आहे। नेक्स्ट पहा, खालील तक्त्यामध्ये स्तंभ क्रमांक 7 या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पहा यामध्ये नमूद चुकीच्या प्रश्नाबाबत संबंधित पदांची व्यावसायिक चाचणी CBT 2 दिलेल्या सर्व उमेदवारांना सदर प्रश्नाकरिता पूर्ण गुण देण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ID देण्यात आलेला आहे, कोणत्या प्रश्न चुकीचे आहेत त्या आणि त्या चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर योग्य मार्क्स जे आहे ते देण्यात आलेले आहे। इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीसाठी पहा 21 तारखेला जी शिफ्ट झालेली होती शिफ्ट 2 21/1/2024 टोटल ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्यात आलेले होते 47 आणि नंबर ऑफ व्हॅलिड जे ऑब्जेक्शन आलेले आहेत ते 2 आहेत आणि आन्सर कीमध्ये पहा या ठिकाणी क्वेश्चन ID देण्यात आलेले आहेत। ओके, सो या प्रश्नाच्या क्वेश्चन IDचे तुम्हाला फुल मार्क जे आहे ते भेटलेले आहे। मेकॅनिकल टेक्नॉलॉजी शिफ्ट 1 शिफ्ट 4 21/1/2024 रोजीचे टोटल ऑब्जेक्शन आलेले होते 93 आणि नंबर ऑफ ऑब्जेक्शन योग्य ठरलेले आहेत 6 आणि या 6 क्वेश्चन IDचे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहे। सो ही अपडेट आलेली आहे DVTकडून अतिशय महत्त्वाची तुमच्या ऑब्जेक्शन हँडलिंग संदर्भातची। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अशाच अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो। भेटत पुढील अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।